स्वयंसिद्धा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण श्वेता माळी सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सध्या केस गळण्याचं प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. मानसिक ताण, वाढते वय, हार्मोन्सचे असंतुलन, हवा प्रदूषण, असंतुलित आहार अशा अनेक कारणांमुळं आपले केस गळत असतात. तसंच पांढरे देखील होत असतात. केसांची वाढ न होणं, केस पांढरे होणं किंवा केस गळती, सरासरी प्रत्येकजण या समस्यांवर उपाय शोधत असतो. आपल्या बऱ्याच मैत्रिणी यावर घरगुती उपाय पण करत असतात. परिणामी केस गळण्याचं प्रमाण अधिकच वाढू लागतं. अनेकांनी शॅम्पूचा वापर करून देखील यावरती तोडगा निघाला नाही. तर मैत्रिणींनो, आज आपण केसांच्या विविध समस्यांवर आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर रुपाली शैलेश पाठक या मॅडमना. आज आपण मॅडमकडून होमिओपॅथीचा कोणकोणत्या आजारावरती उपचार होऊ शकतो आणि केसांच्या विविध समस्या यांवरती होमिओपॅथिक उपचार याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मॅडम, मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्या मैत्रिणींना होमिओपॅथी म्हणजे काय हे सांगाल? होमिओपॅथी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. 18व्या शतकात हिचा शोध लागला. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांनी जर्मनी या देशामध्ये यावर भरपूर संशोधन केलं आहे आणि त्यानंतर आता जगभरात तिचा प्रसार होताना आपण बघतोय. मॅडम, मग होमिओपॅथीचा उपचार सरासरी कोणकोणत्या आजारांवरती होऊ शकतो? तसं तर जुनाट आणि असाध्य रोगांवर या पॅथीने आपण विशेषत्वाने उपचार घेऊ शकतो. नेहमी होणाऱ्या सर्दीपासून अगदी असाध्य ठरणाऱ्या आजारांवर पण आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. सांगायचंच झालं तर डोकेदुखी, अर्धशिशे, ज्याला मायग्रेन असं आपण म्हणतो, स्त्रियांचे विकार, जसे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे संप्रेरकांच्या असंतुलनामुळे जे उद्भवणाऱ्या समस्या आहेत तशा म्हणा, किंवा संधिवात, त्वचारोग, पित्ताच्या विविध तक्रारी, नखुरडे, चेहऱ्यावरील डाग, केसांच्या विविध तक्रारी, झटके किंवा फेफरे येणे ज्याला आपण म्हणतो, किंवा दुर्गम असे जे आहेत म्हणजे अगदी असाध्य रोग ज्याला कॅन्सर म्हणतो, तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट घेता येते. बाकी दमा, मूळव्याध, मनोविकार, लहान मुलांच्या समस्या, ॲलर्जी, या सगळ्यांवरती आपल्याला या उपचार पद्धतीमध्ये उपचार उपलब्ध आहेत. सरासरी उपचार पद्धती घेण्याचा कालावधी किती असू शकतो? उपचाराचा कालावधी ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. आता उदाहरणादाखल आपण समजावून घेऊ म्हणजे सगळ्या श्रोत्यांना पण समजेल. शरीरामध्ये आजार जसा हळूहळू वाढत असतो, समजा 3-4 वर्षामध्ये तो वाढत असेल, तर त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंटचा कालावधी असू शकतो त्याचा. जसं की अचानक समजा एखाद्या पेशंटच्या पोटात दुखायला लागलं आणि मुतखड्याचं निदान झालं, तर एका दिवसात हे निदान झालं, पण त्याच्या आधी हळूहळू 3-4 वर्ष ही रोगाची पार्श्वभूमी आपल्याला तयार व्हायला वेळ लागलेला असतो. मग आपल्याला त्या रुग्णाची हिस्ट्री घेऊन त्यावर सर्वंकष विचार करून उपचार सुरू करावे लागतात, जेणेकरून हा असलेला मुतखडा निघून जाईल आणि पुन्हा तयार होणार नाही. या 3 ते 6 महिन्यांचा कालावधी आपल्याला लागू शकतो. किंवा एखाद्या समजा 10-12 दिवसातल्या जर काही तक्रारी असतील तर अगदी एका आठवड्यातही ह्याच्यामध्ये उपचार आपल्याला शक्य आहे. म्हणजे कोणताही आजार किंवा कोणताही रोग असो, मुळासकट तो आजार नष्ट करण्याची पद्धत ही होमिओपॅथीमध्ये आहे. निश्चितच. किंवा जसं आपल्याला पित्ताच्या तक्रारी असतात, हो, तर त्या डे बाय डे ग्रॅज्युअल म्हणजे अगदी क्रमाक्रमाने वाढत आलेल्या असतात पेशंटमध्ये. मग एक 10-12 वर्षापासून त्या सुरू होतात आणि वाढत वाढत अशा स्टेजला येतात की पित्ताचे खडे वगैरे असे तयार होतात. मग त्या एक 10-12 वर्षांच्या तक्रारी ज्या असतात त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या वर्षभराचा काळ निश्चितच लागू शकतो. अच्छा, म्हणजे जेवढा आजार मोठा तेवढा कालावधीही जास्त लागणार. बरोबर. कारण त्या आजाराची मुळं शरीरामध्ये अशी दूरवर पसरलेली असतात, तिथेपर्यंत जाऊन आपल्याला काम करायचं असतं. मग त्याच्यामुळे तेवढा वेळ आपल्याला लागू शकतो. आणि ही उपचार पद्धती नेमकी कशी असते? समानाने समानाचा ऱ्हास ह्या तत्वावरती ही उपचार पद्धती काम करते. बोलीभाषेत आपल्याला सगळ्यांना समजेल असं सांगायचं तर काट्याने काटा काढणे असं आपण जे म्हणतो, बरोबर. तर प्रचलित भाषेत जे आहे त्याच्यानुसार ही काम करते. मानसिक आरोग्यावर जास्त भर दिलेला असतो. समजा तुम्ही एक अचानक मोठा साप बघितला, तर त्या अनुषंगाने येणाऱ्या शारीरिक तक्रारी तुम्हाला लगेच जाणवतील.
जसं की पायांना कंप सुटणे, धडधड वाटणे, घाम येणे, भीती बरोबर. वाटणे. बरोबर. म्हणजे मानसिक स्तरावर वाटलेल्या भीतीचा शारीरिक स्तरावरील परिणाम तुम्ही लगेच बघू शकता. अगदीच. त्याच प्रकारात प्रदीर्घ नकारात्मक विचार, व्यक्त न केलेल्या भावना, हं. दुःख, फसवलं गेल्याची भावना, राग, अपमान, इतरांकडून तुच्छतेची वागणूक या सगळ्या मानसिक भावनांचा हळूहळू शरीरावर काही ना काही परिणाम होत असतो. तो व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो. मग हिस्ट्री घेतो म्हणजे आपल्याला हे सगळं शोधावं लागतं. हं, हं. रोग मुळापासून बरा करायचा तर त्याच्या कारणाच्या मुळापर्यंत आपल्याला जावं लागतं. अगदीच. नेमकी कशामुळे सुरुवात झाली असा लॉजिकल विचार करून मग ट्रीटमेंट ह्याच्यावरती द्यावी लागते. अजून एखादं उदाहरण जर सांगायचं झालं हं. तर ॲलर्जीवर होमिओपॅथी कसं काम करते हे समजावून सांगताना एक उदाहरण देते हं, हं. की पेशंट सांगतात 5 वर्षांपासून धुळीची फार ॲलर्जी झाली आहे. मग धुळीची ॲलर्जी झाली आहे, धुळीत गेल्यानंतर तक्रारी चालू होतात. हं. तर याच रुग्णांसाठी प्रश्न असा असतो की ह्या 5 वर्षाआधी वातावरणात धूळ होतीच. हं, हं. धूळ तर कायम आहेच आहे. हो, अगदीच. मग 5 वर्षाआधी धुळीचा तुम्हाला काही त्रास नव्हता. हं. तुमची प्रतिकारशक्ती या प्रकाराने कार्यरत होती की त्या धुळीला योग्य प्रकारे प्रतिकार होत होता शरीराकडून. हं, हं. मग आत्ताच असं काय झालं की शरीर तो प्रतिकार करू शकत नाही आणि त्या धुळीमुळे पेशंटला त्रास होतोय. हं, हं. मग ती कारणं शोधून इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या प्रकारची औषध योजना आपल्याला करावी लागते. तर आजारापरत्वे असं वेगवेगळ्या प्रकाराने होमिओपॅथीचं काम चालतं. खूप छान आपण माहिती सांगितलीत मॅडम. मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की आपण केस गळती या विषयावरही चर्चा करणार होतो. केस गळती या समस्यावरती होमिओपॅथीची भूमिका काय असते? केसांच्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला बघायला मिळतात. जसं की केस गळणे आहे, केस दुभंगणे, वाढ खुंटणे किंवा चाई लागणे, हं. टक्कल पडणे किंवा केस पांढरे होणे हं. या काही नेहमी आढळणाऱ्या तक्रारी आहेत. हो, त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे केस गळती. हो. आपल्याकडे केस हे सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं हं. आणि खरोखरच केसांना आपण एका निरोगी शरीराचा आरसाच म्हणू शकतो. केस आणि नखं हे तसं शरीराच्या दृष्टीने कमी महत्त्वाचे अवयव आहेत. जेव्हा एखादी कमतरता शरीरात असते त्यावेळी सगळ्यात आधी केसांवर आणि नखांवर परिणाम आपल्याला बघायला मिळतो. खरं तर हे अलार्मिंग साईन असतं की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचं. मॅडम मग केस गळतीचे किंवा आता सध्या समाजामध्ये अगदी लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होत आहेत किंवा गळत आहेत. साधारणतः ह्याची कारणं काय असू शकतात? लहान वयात केस पांढरं होणं हे प्रमाण वाढले. 40शी नंतर अगदी निसर्ग नियमानुसार केसांचं पांढरं होणं हं. हे आपण स्वीकारू शकतो. हं. परंतु त्यातही ते 40शीचं 50शी नंतर कसं सुरू होईल याकडे लक्ष देऊ शकतो. आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे काही गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर केसांचं पांढरं होणं आपण लांबवू शकतो. हं. लहान मुलांमध्येही आपल्याला समस्या आजकाल बघायला मिळतात. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याला कारण जेनेटिक ट्रेंड हा असतो. हं. आईवडिलांचेच केस जर का कमी वयामध्ये पांढरे होत असतील हं. पूर्वी त्यांच्या, तर तोच ट्रेंड मुलांमध्ये चालू राहतो आणि त्यांचे पांढरे होणारे केस आपल्याला बघायला मिळतात. मुलांमध्ये केस पांढरं होण्याचं दुसरं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. हं. तर हायपोथायरॉइडिझम किंवा त्या सदृश असे काही हॉर्मोनल डिसीज आहेत ज्यामध्ये आपल्याला प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स बघायला मिळतात. हं. 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 न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज पण हे एक कारण आहे. ज्याच्यामध्ये कॅल्शियम, सिलिकेट्स, व्हिटॅमिन B12, हिमोग्लोबिन, प्रोटीन, आयर्न ह्यांचं पुरेसं प्रमाण जर आहारात नसेल हं. तरीसुद्धा अकाली केस पांढरं होण्याचं प्रमाण वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस. अगदी पहिलीत जाणाऱ्या मुलापासून स्ट्रेस आहे सध्या. हो. तर ते सुद्धा महत्त्वाचं कारण पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. हं. 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 आपल्या मुलांना काय स्ट्रेस आहे ह्याची त्यांच्याजवळ बसून चौकशी करणं, त्यांना क्वालिटी टाईम देणं हे फार महत्त्वाचं आहे यात. आणि होमिओपॅथीमध्ये आपण केस गळतीचा उपचार करत असाल तर साधारणतः किती कालावधी असतो याचा? केस गळतीच्या कारणांमध्ये सुद्धा आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे नेमकं कारण काय हे शोधून आपल्याला त्याच्यावरती उपचार सुरू करावे लागतात. अच्छा. कारणांचा आपण इथे विचार करू हं. की केस कशामुळे गळतात. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज हे महत्त्वाचं कारण आहे. हो. कॅल्शियम, सिलिकेट, प्रोटीन ह्यांचं जर का प्रमाण आहारात नसेल हं. हं. तर केसांना ते
केस आणि नखं हे एंड ऑर्गन्स आहेत. उत्तम आहार जर आपल्याला मिळत नसेल तर केसांचं पोषण तत्व होणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे पण केस गळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे. आणि यासाठी मला वाटतं की सकस आणि पोषक आहार घेणं सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. बरोबर. आजकाल हेअरस्टाईलच्या नावाखाली केसांना कधीतरीच तेल लावलं जातं. बरोबर. केसांच्या मुळांना त्याच्यामुळे कोरडेपणा येतो आणि मग त्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. तेल हेच केसांचं पोषण आहे, तर नियमित केसांच्या मुळांना तेल लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला करण्यासारखं आहे याच्यामध्ये. काही वेळेला चौरस आहार घेऊनही केसांच्या समस्या असतात. अशावेळी आपल्याला ॲसिमिलेशन प्रॉब्लेम्सवर विचार करावा लागतो. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर खाल्लेलं अंगी न लागणं हा जो प्रकार असतो हो. तो आपल्याला बघायला मिळतो. शरीरात शोषले न जाणे पोषक तत्वे असा काही प्रकार आहे का असं बघावं लागतं आणि त्यानुसार उपाययोजना करावी लागते. पुरेशी विश्रांती न मिळणे हे पण एक केस गळतीचं कारण आहे. झोप अपुरी झाली की त्याचा परिणाम केसांवर आपल्याला दिसतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे सगळेच जण सर्रास रात्री जागतात. बरोबर. घराघरात आपल्याला 11 किंवा त्याच्यानंतर हीच रोजची झोपायची वेळ बघायला मिळते. हो. असं करून आपण निसर्ग चक्राच्या विरोधात काम करत आहोत आणि त्याचे काही ना काही परिणाम आपल्याला दिसणारच. बरोबर. ताणतणाव जसं आता सांगितलं तोही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे केस गळतीमध्ये. काही ऑटोइम्युन डिसीजेस पण असतात, जसं की ज्याच्यामध्ये अकाली केस पांढरं होणं आपल्याला दिसू शकतं मुलांमध्ये. वातावरणातील प्रदूषण हे पण महत्त्वाचं कारण आहे सध्या. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सूर्याची जी अतिनील किरणे आहेत ती सरळ आपल्यापर्यंत पोहोचतात आणि केसांना चमक नसणे, केस दुभंगणे अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला बघायला मिळतात. मॅडम तुम्ही केस गळतीचे कारण खूप छान सांगितलेत आणि बऱ्याच मैत्रिणी या समस्याला सामोरे जात आहेत. परंतु बऱ्याच जणींना यातून बाहेरही पडायचं असतं की आपले केस गळू नये किंवा आपली केसांची निगा राखावी. तर यासाठी आपल्या मैत्रिणींनी आणि आपल्या सर्व श्रोत्यांनी आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी? बरोबर. सगळ्यात महत्त्वाची काळजी ह्याच्यात घेण्यासारखी म्हणजे नियमित केसांच्या मुळांना तेल लावणं. तेलाअभावी केस म्हणजे जसं पाण्याविना रोपटं. बरोबर. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की फॅशनच्या नावाखाली केसांपर्यंत तेल पोहोचत नाही. त्यामुळे हेअरस्टाईलच्या नावाखाली म्हणजे पोषण तत्व किंवा तेल वगैरे केसांना मिळत नाही. कधीतरीच तेल लावलं जातं, मग त्याच्यामुळे ड्रायनेस राहतो आणि केस गळायचं प्रमाण वाढतं. आणि मला वाटतं कोंडाही त्यामुळेच केसांमध्ये वाढत असेल. बरोबर. आणि हा आता जो ऋतू सुरू आहे आपला हिवाळ्याचा, तो ऑलरेडी वातावरणात कोरडेपणा असतो. त्यात तेल न लावल्यामुळे 2 कोरडेपणा एकत्र येऊन केस गळण्याचं प्रमाण सर्रास सगळीकडे वाढलेलं असतं सध्या. दुसरा महत्त्वाचा घटक ह्याच्यामध्ये पोषक तत्वांचा समावेश, चौरस आहार. ह्याच्यामध्ये कॅल्शियम, सिलिकेट, प्रोटीन, व्हिटॅमिन सी यांचा योग्य समावेश आहारामध्ये करणं गरजेचं आहे. जसं की आपण म्हणू शकतो फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, लिंबूवर्गीय फळं ह्यांचा अंतर्भाव असणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं आपण जे कारणांमध्ये पाहिलं की स्ट्रेस फॅक्टर, तर ताणतणावाचं व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. अतिरिक्त अपेक्षांच्या ओझ्यांपासून दूर राहणं, आनंदी राहणं, स्वतःचे छंद जोपासणं हेही फार महत्त्वाचं आहे. बरोबर. नियमित व्यायाम आणि मेडिटेशन पण आपण त्याच्याबरोबर सांगू शकतो. ह्याचा रोजच्या दिनक्रमात समावेश असणं हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर. केस धुवायच्या नावाखाली अतिरिक्त केमिकलचे शॅम्पू वापरणं टाळलं पाहिजे. कारण अतिरिक्त शॅम्पू किंवा केमिकल आपल्या केसांवर इफेक्ट करू शकतात. बरोबर. पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे जे द्रव्य सांगितलेले आहेत जसं आवळा, रिठा, शिकेकाई यांचा समावेश असलेले सौम्य शॅम्पू आपण वापरू शकतो किंवा होमिओपॅथिक द्रव्य ज्याच्यामध्ये आर्निका, जॅबोरंडी यांचे तेल आणि शॅम्पूसुद्धा आपण वापरू शकतो. केवळ बाह्य उपचारांनी केसांचं निरोगीपण राखणं शक्य नाही, तर समतोल जीवनशैलीचा अंगीकार ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याबद्दल सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. मॅडम नक्कीच या पद्धतीनं आपल्या मैत्रिणी काळजी घेतील. परंतु आपल्या समाजामध्ये होमिओपॅथीबाबतच्या काही गैरसमज आहेत. याबाबत काय सांगाल? बरोबर. सगळ्यात पहिला महत्त्वाचा गैरसमज म्हणजे सगळ्यांना तुम्ही सारख्याच साबुदाण्यासारख्या गोळ्या देता. तर इथे महत्त्वाचं सांगायचं असं आहे की त्या लहान गोळ्या म्हणजे फक्त औषधं वाहून नेणाऱ्या असतात. औषधांचं वाहक म्हणून आपण त्या वापरतो. त्यात टाकली जाणारी औषधं ही वेगवेगळी असतात.
दुसरा गैरसमज होमिओपॅथीसाठी आपल्याला आता आपण चर्चा केल्याप्रमाणे की वेळ फार लागतो. तर वेळ लागतो ही रिलेटिव्ह टर्म आहे. आजार जेवढा जुना शरीरात तेवढा तो जास्त वेळ घेऊ शकतो. 3 ते 6 महिन्यांपर्यंत कालावधी असतो. आणि जर का कमी दिवसांचा त्रास असेल तर अगदी एका आठवड्यात पण आपण पेशंटना कव्हर करू शकतो. खरं तर काहीही साईड इफेक्ट न होता अगदी हळुवारपणे काम करणारी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. तसं म्हणून आपण बघितलं पाहिजे. एक्स्ट्राचे साईड इफेक्ट जे काही आहेत ते टाळण्यासाठी प्रत्येकच आजारावर आपण होमिओपॅथिक उपचार कसे घेता येतील याकडे कल वाढवला पाहिजे सध्या. तिसरा गैरसमज ह्या पॅथीबद्दल आहे की हा उपचारानंतर आधी आजार वाढतो जो आहे तो आणि नंतर तो कमी होतो हळूहळू. पण हे काही खरं नाही प्रत्येकच रुग्णांच्या बाबतीत. अगदी हजारात एखाद्या पेशंटला असा अनुभव येऊ शकतो. त्याच्यामुळे सरसकट सगळ्याच रुग्णांनी होमिओपॅथीकडे येताना ही भीती घेऊन येणं बरोबर नाही. कारण होमिओपॅथी या उपचाराचा कालावधी जास्त आहे. बरोबर. काही पेशंटची सेन्सिटिव्हिटी जास्त असते. मग अशा पेशंटमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. पण आता सांगितल्याप्रमाणे हजारांमध्ये एखाद्याच पेशंटला असा अनुभव येतो. मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत आणि मला वाटतं की हे गैरसमज काय आहे ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे की दूर होतील. आणि तुम्ही म्हणाला तसं की सर्वांना सारख्याच साबुदाणासारख्या गोळ्या असतात. बरोबर. परंतु त्यामध्ये औषध मात्र त्या आजाराच्या हिशोबाने त्या आजाराच्या प्रमाणात तुम्ही केलेलं असतं. बरोबर. मुलाखत ऐकणाऱ्या मैत्रिणींचा गैरसमज दूर झालाच असेल आणि केसांची काळजीही त्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे घेतील. मुलाखतीच्या शेवटी तुम्ही एक होमिओपॅथिक तज्ज्ञ आहात या नात्याने आपल्या महिलांसाठी एखादा संदेश काय द्याल? सगळ्यात महत्त्वाचं सांगणं हेच राहील की तुम्ही आनंदी राहा. तुलना आणि स्पर्धा कमी करा. अपेक्षा दुसऱ्यांकडून आणि स्वतःकडूनही मर्यादित ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन जीवनाबद्दलचा विकसित करा. आपला नित्यक्रम बनवा. त्यात व्यायाम आणि मेडिटेशनसाठी अवश्य वेळ राहू द्या. बायकांचं म्हणणं असतं की दिवसभर काम चालतं, मग काय व्यायामाची गरज. पण तसं नाही. व्यायाम म्हणजे शरीराच्या शिस्तबद्ध हालचाली असतात. त्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आहाराच्या बाबतीत पण महिलांचं थोडंसं दुर्लक्ष असतं स्वतःच्या. थोडंसं काहीतरी कालचं राहिलेलं किंवा मग आजचं असं खाऊन ते वेळ मारून देणं हे चुकीचं आहे. तर स्वतःच्या आहाराकडे महिलांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःचे छंद जोपासा. वाचन आणि अध्यात्माची जोड राहू द्या आयुष्याला. आणि स्वस्थ राहा, मस्त राहा. खूप छान संदेश दिलात मॅडम आपण. आणि मला वाटतं आपली मुलाखत ऐकणाऱ्या आपल्या मैत्रिणी तुमच्या संदेशाचं पालन करत असतील आणि ज्या करत नाहीत त्या इथून पुढं करतीलही. खूप छान माहिती आपण सांगितलीत. तुम्ही इथं आलात आणि तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिलात. इथं आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या निमित्ताने मलासुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळाला की होमिओपॅथी पूर्ण जनमानसात उपचार पद्धती काय असते ते मला पण सांगता आलं. आकाशवाणी धाराशिव यांचे मनापासून धन्यवाद.